आमचा आजचा या बाकू ट्रिपमधला 5वा दिवस आणि तुम्ही पाहू शकता मी आता हॉटेलच्या लॉबीमध्ये उभारलेलो आहे आणि बाहेर पाऊस पडतोय. असाच पाऊस कालसुद्धा पडत होता, पण पडून गेलेला, म्हणजे थोडंसं सगळीकडं चिकचिक झालेली. बाकू ट्रिपमध्ये आम्हाला छान छान इंडियन फूड देणारे चिंगीस फ्रॉम येस, चिंगीस हा इथलाच आहे आणि खूप सुंदर असं गेले कित्येक दिवस आमच्या पोटापाण्याची व्यवस्था याने बघितलेली आहे. हा इथला जे रेस्टॉरंट चालवतात त्याचा मेन शेफ आहे, पण गेल्या 4-5 दिवसात इतकी सुंदर आणि घट्ट मैत्री झालेली आहे. तो लवकरच भारतात येणार आहे आणि त्यावेळेला तो आपल्याला भेटणार आहे असं त्यानं आपल्याला कमिट केलेलं आहे. तर थँक्यू सो मच फॉर डिलिशियस फूड. Yes. Thank you. Good luck. Okay. See you later. See you in India. Inshallah. 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 Yes. Okay. Thank you so much. आता मी आहे हॉटेलच्या पूल एरियामध्ये. अगदी म्हणजे बेसमेंटला इथं हा छोटासा स्विमिंग टँक आहे. साधारण 6 फुटाची त्याची खोली आहे आणि हा पूर्णपणे गरम पाण्याचा स्विमिंग टँक आहे. गेले 4-5 दिवस आम्ही इथंच अर्धा तास घालवत होतो. एकदम छान अनुभव होता. फायनली आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता हॉटेलला गुड बाय केलेला आहे आणि आजचे इथले सगळे साईट सीन करून मॉलमध्ये एका खरेदी करून आम्ही आता विमानतळाकडे जाणार आहोत. तर आजचा या देशामधील आमचा हा शेवटचा दिवस आहे. तर पाठीमागं पाहू शकताय बस आलेली आहे, चेकआउट केलेलं आहे, बॅगा टाकलेल्या आहेत आणि वातावरण अगदी म्हणजे इथं आत्ता धुकं पडलेलं आहे. सकाळचे 12 वाजलेले आहेत आणि मोठमोठ्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगसुद्धा धुक्याच्या छायेत गेलेल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या. आत्ता आपण आहोत बाकू शहराच्या मध्यभागी असणाऱ्या हैदर अली बिझनेस सेंटरमध्ये. इथे एक वास्तुकलेचा सुंदर नमुना असणारी एक बिल्डिंग आहे. आपण ज्या वेळेला एखाद्या शहराचा फोटो बघतो त्यावेळेला तिथं ती सिग्नेचर बिल्डिंगचा जो फोटो आहे तो हाच आहे. आणि इथे एका मोठ्या परिसरामध्ये सुंदर असं लँडस्केपिंग आहे, ग्रीनरी आहे. आणि आता बघूया आपल्याला आतमध्ये काय काय पाहायला मिळते ते. हैदर अली म्युझियममधील कार म्युझियम बघण्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत. हा मन्नतची 2 तिकीटं काढलेली आहेत आणि या ठिकाणी बाकूमधील सुद्धा त्यांचं वेगळ्या पद्धतीचं एक म्युझियम आहे. त्यामध्ये फक्त इथले वेगवेगळ्या गोष्टींचे पोस्टर्स वगैरे तिथं लावलेले आहेत. आता वेळेच्या अभावी आपण फक्त कार म्युझियम पाहण्यासाठी जातोय, जे इथं 3ऱ्या मजल्यावरती आहे. पाहूयात आता आपल्याला तिथं काय काय पाहायला मिळते. या मॉलमधील तळघरातील 3ऱ्या मजल्यावरती आता आम्ही कार म्युझियम पाहण्यासाठी निघालेलो आहोत. आता बघूयात तिथं आपल्याला काय काय पाहायला मिळते.
आपण या म्युझियममध्ये आतमध्ये आलेलो आहोत. ॲक्च्युली हे ग्राउंड फ्लोअरला म्युझियम आहे आणि खूप सुंदर पद्धतीनं त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे. अगदी म्हणजे कुठल्याही गाडीवरती आपल्याला साधी धूळसुद्धा दिसत नाही आहे आणि असे हे पांढऱ्या रंगाचे प्लॅटफॉर्म लावलेले आहेत आणि त्याच्यावरती गाडी उभी केलेली आहे. इन केस चुकून जरी कोण त्या प्लॅटफॉर्मवरती जरी इथं उभारलं फोटो काढण्यासाठी किंवा दुसऱ्या कारणासाठी, तर इथं 100 मन्नतचा फाईन लावला जातो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं एक्सक्यूज नाही आहे. इथं नियमांचं पूर्णपणे काटेकोरपणे पालन केलं जातं. यामध्ये अझरबैजान या देशामधील सुरुवातीपासूनच्या अगदी म्हणजे त्यांच्या प्रेसिडेंटची गाडीसुद्धा इथं आम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर बऱ्याच पद्धतीच्या व्हिंटेज कार खूप चांगल्या पद्धतीने इथं जतन करून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर आता तुम्ही माझ्या पाठीमागं जी गाडी पाहताय ती आहे फेरारीची पहिली स्पोर्ट्स कार. तीसुद्धा त्यांनी इथं ठेवलेली आहे. साधारण 1997चं हे मॉडेल आहे, पण इथं असं लिहिलेलं आहे की ही फेरारीची पहिली गाडी आहे स्पोर्ट्स कार. ती त्यांनी इथं ठेवलेली आहे. त्यानंतर बऱ्याच विंटेज कार आहेत. आता आपण थोड्याच वेळापूर्वी अग्निशामक दलाची एक गाडी पाहिली. त्यानंतर यांच्या प्रेसिडेंटची जी मोठी लेमोजिन होती ती पाहिली. त्यानंतर वोक्सवॅगनची एक चांगली गाडी जुन्या काळातली जी फॅमिली कार म्हणून त्यावेळेला उपयोगात आणायची तीसुद्धा कार पाहिली. अगदी म्हणजे रंगीबेरंगी अशा खूप साऱ्या गाड्या इथं पाहायला मिळतात. आणि तिकीट जरी 10 मन्नत हे इथलं घेत असले तरी आतमध्ये आल्यानंतर लक्षात येतं की हे मेंटेन करण्यासाठी इथं खूप खर्च आहे. आणि जर तिकीट ठेवलं तर ज्यांना पाहायचं आहे तीच लोकं इथंपर्यंत येतात. हे यातून एक चांगल्या पद्धतीचं समजलं आम्हाला. पाठीमागे जी पिवळ्या रंगाची गाडी दिसते ती आहे फोर्डची मस्टँग. 1967 सालची गाडी आहे. ह्या गाड्या अजूनही रोडवरती इथं फिरताना दिसतात. तर खूप चांगल्या पद्धतीची म्हणजे फोर्डची पहिली गाडी आहे ही जी मॅन्युफॅक्चरिंग झालेली. इथं आता प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक गाडीचं स्पेसिफिकेशन बोर्ड्स, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि आत्ता यांची कोणती मॉडेल्स रोडवरती आहेत हे सगळं इथं सांगितलेलं आहे.
पूर्वीच्या काळी राजे लोक किंवा जे प्रतिष्ठित लोक ज्या गाड्यांमधून फिरायचे त्या गाड्या इथं आहेत. ही साधारण 1960 सालामधील एक ओपन टप गाडी आहे कायका नावाची. तुम्ही जी माझ्या मागं गाडी पाहताय ती आहे रेलोटची कार्लेटी नावाची गाडी आहे. 1967 सालची मॅन्युफॅक्चरिंगची गाडी ही इथं आपल्याला पाहायला मिळते. ओपन टप आहे आणि खूपच सुंदर पद्धतीनं त्यांनी इथं ही मेंटेन करून ठेवलेली आहे. जगातील सर्वाधिक वेगवान गाड्यांमधील एक मानली जाणारी बुगाटी कंपनीची गाडी इथं आपल्याला आता पाहायला मिळते. अझरबैजान बाकू शहराची गेल्या आठवडाभराची ट्रिप संपवून आता आपण परतीच्या वाटेवरती लागलेलो आहोत. खूप साऱ्या आठवणी, खूप सारे अनुभव, खूप सारे मित्र घेऊन आता आपण परत एकदा परतीच्या वाटेवरती लागलेलो आहोत. आणि आत्ता सध्या आपण आहोत हैदर अली इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. खूप सुंदर असा एअरपोर्ट आहे. जसं या शहरामधील प्रत्येक वास्तू ही नाविन्याने नटलेली आहे. प्रत्येक वास्तूमध्ये काही ना काहीतरी नवीन पाहायला मिळतं. त्याच पद्धतीची रचना ह्या एअरपोर्टची सुद्धा आहे. नुकतंच या एअरपोर्टचं नूतनीकरणसुद्धा केलेलं आहे. मुंबईसारखी इथं खूप सारी गर्दी आपल्याला दिसत नाही आहे. अगदी शांत वातावरण आहे. मुंबईसारख्या खूप साऱ्या फ्लाईटसुद्धा टेक ऑफ करत नाही आहेत. मोजक्याच फ्लाईट या एअरपोर्टवरून निघत आहेत. आता आपली जी फ्लाईट आहे आत्ताची इथं वेळ झालेली आहे सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपली फ्लाईट आहे 9ची. आता आपण सिक्युरिटी चेक करून इमिग्रेशन करून आपल्या गेटकडे आता रवाना होणार आहोत. आता या बाकू ट्रिपचा आपला शेवटचा टप्पा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं जे काही मन्नत घेतले होते भारतीय रुपीज देऊन तर ते आता परत एकदा आपण एक्सचेंज करणार आहोत. आपण ज्या वेळेला बाजारभावाप्रमाणे 50 रुपयाचा एक मन्नत असतो पण आपल्याला तो घ्यायला लागला 62.5 रुपयाला. तर आता साधारण जे काही शिल्लक राहिलेले पैसे आहेत ते आता परत आपण इथून कन्वर्ट करून आपल्या भारतीय रुपीजमध्ये करून घेणार आहोत. मन्नत बाय करणार ना आपण. अरे मन्नत बाय करून आपण डॉलर घेणार आहे. डॉलर आपण सेलच करतोय ना. अरे सेल कुठे परचेस करतोय बाबा मन्नत घेऊन सांगा होतो मी आता आपण परचेस करतोय का हो उलट करतोय राव. नो 50 आहे तुमचं चॅनल केलं कुठला मला इंडियन How much this is? Hello. How much this is? 109. No. 109. 109. मला काय म्हणायचं हाँ 268 कितने 50. तुम्ही का घेऊन थांबलेत? काय हे पैसे आपले आम्हाला If द्या you ना can't सगळे. हे तुमचे तुम्हाला घेऊन टाका. राउंड तुमच्याकडे फिगर जेवढं then असेल give me तेवढं your सगळं द्या. okay. हळू दे रे. नेहमीप्रमाणे मनी एक्सचेंजला जो गोंधळ होतो तो ह्या वेळेला सुद्धा असाच झालेला आहे. कारण काहीच समजत नाही. कारण इंटरनॅशनली रेट्स प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे देतात
पैसे घेताना ते आपल्याकडून जास्त घेतात आणि देताना मात्र कमी देतात. बंटी शेट